आज होता हळदी-कुंकवाचा कार्यक्रम. त्यासाठी मला जायचं होतं. त्यामुळे मी लवकरात लवकर जेवण आवरायचं ठरवलं आणि जायसाठी मुलं 2 असल्यामुळे लेटच होतं सगळं आवरायला. मग असं काय तयार झालो आणि या दोघांना पण रेडी केलं आणि ओझेचं झालं होतं हळू जिना उतरायला. त्याला अजून फास्ट काय उतरता येत नाही छोटा असल्यामुळे. आणि आम्ही असं काय जात होतं रेडी होऊन तिघं मिळून आणि साधा सिंपल मेकअप केला कारण की मुलांना जास्त असं गरमीचे कपडे घातले की ते असं टोचतंय ते म्हणून साधा सिंपल मेकअप करून आम्ही तिघंजण चाललेलो आणि क्वार्टरच्या बाहेर थोडंफार ऊन होतं आणि उन्हातच आम्ही चाललेलो 4च्या आसपास असं चाललेलो आणि असं ह्याचं चालू होतं इकडून तिकडून फिरायला. हे काय व्यवस्थित चालतं इकडं तिकडं चालू होतं आणि इथं सगळ्या ताई जमलेल्या आणि इथं डेकोरेशन चालू होतं त्यांचं काही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमचं आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं. साधं सिंपल मस्त झालं होतं आणि वाण ते सगळं असं सजवलेलं. इथं मग आम्ही पूजा करून घेतली आणि असं काय वाण दिलं होतं त्यांनी आणि इथं सगळ्यांचं चालू होतं गप्पा छप्पा हळदी कुंकू लावून घेतलं. एका ओळीने बसवलेलं असंच प्रत्येकाला हळदी कुंकू लावण्यासाठी आणि वाण देण्यासाठी आणि अशा आम्ही साऱ्या जमीन जमलेलो आणि इथं ओजस घरामध्ये सगळ्यांचं कान वढतं आणि ह्याचा कान वडणारा कोणतरी इथं भेटलेला आणि हे गप्प गार त्याचं कान वडून घेत होता आणि माझ्या जे काही वाण दिलं आणि त्यामध्ये होतं तिळगुळ आणि ते खायत होता आणि ओजस्वी इकडून तिकडून ह्या ताईंच्या काकात त्या ताईंच्या काकात असं तिचं चालू होतं फिरायला आणि इथं त्यांनी नाश्त्यामध्ये दिलं तर समोसा चटणी आणि जिलेबी चटणी द्यायची होती तयार करायला होती तिकडं. मग इथं आम्ही ते एन्जॉय केलं मस्तपैकी असं खाल्लं आणि कोल्ड्रिंक दिलं तर ते पण प्यायलं आणि इथं चालू होतं उक्कानं ते घ्यायला आणि खूप छान छान ताईंनी